मम्मी तिला दुकानावर घेऊन आले. मम्मी कधी कोणा घेऊन आले तिला दुकानावर घेऊन आली. तिच्यासाठी पण सरप्राईज नंतर आल्यावर. तुमच्या भावाचे इंस्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. 3 आकडी नंबर निघून 1 आकडी नंबर आलेला आहे. नवीन मोबाईल मध्ये माझा नंबर सेव्ह करते का? हा. आणि काय नावाने सेव्ह करतेस? ते पहिला नंबर कुठल्या नावाने सेव्ह? किती हावरे बघा, हे 2 प्लेट घेऊन थांबले खायला. नाही याच आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आक्या जाधवच्या या नवीन युट्यूबच्या व्लॉग मध्ये. मित्रांनो, आज सकाळ मस्तपैकी फ्रेश झालेले आहे. मी संध्याकाळी रात्री लवकर झोपलो होतो, कारण की मी 5-6 दिवस झालं कंटिन्यू उशिरा झोपतोय, त्यामुळे सकाळी जागेत नव्हते. सकाळी मस्त लवकर उठले, 7 वाजता जिमला वगैरे गेलेलो आहे, फ्रेश बी झालेलो आहे. सकाळी शॉपवर आलेलो आहे, काम वगैरे बघितले, सगळं ओके मध्ये चाललेलं आहे. फक्त एक काम राहिले, माझ्या ऑफिसचा जो हावाला टेबल आहे, हावाला त्याचं जे लॅमिनेट असतं वरचं, म्हणजे जो सनमायक असतो तो भेटत नाही मला हवा आहे तसं. मग आता मी जाऊन बघणार आहे की कसा पाहिजे मला, तसा मिस्त्री बरोबर जाऊन तो घेऊन येणार आहे. आणि फायनली हे झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडं मस्तपैकी आपल्या महाराष्ट्राची, भारताची शान राजमुद्रा इकडं बनवून घेतलेली आहे. इकडं अख्खी चक्की राजमुद्रा मी बनवून घेतलेली आहे. आणि आमचा विषय असा चाललाय की याच्या राजमुद्रेमध्ये ना जे राजमुद्रेचे वर्ड्स लिहिलेले आहेत, तर ते वर्ड्स प्रॉपरली त्याच्यामध्ये ॲक्रेलिकनी बनवून आणून आम्ही पेस्ट करणार आहे अशा टाईपमध्ये. आणि त्यात रायबा लिहिलेलं असेल. सो एक भारीवालं आम्ही असं आमच्या शॉपमध्ये केलेलं. तर कसं वाटलं हे नक्की 100% सांगा. आणि जय शिवराय लिहायला विसरू नका. सो आता मी जाऊन बघतो हे सगळं. आणि काय होते, मला काल ब्लॉग का असे अपलोड करतात नाहीत कंटिन्यू माहिती आहे, कारण की मला हे शॉपचे काम पण बघायला लागतं, आणि मग मला इथं अवेलेबल राहणं पण जरा गरजेचं असतं. सो त्यामुळे मग मला फुटेजेस करता येत नाहीत. आणि काय होतंय, मला आता असं वाटतं की सारखं 3-4 ब्लॉगमध्ये सारखं शॉप दिसते, मग तुम्ही बोर होणार. त्यामुळे मी जास्त बनवत नाही. पण आज बघू, आज 2-3 काम आहेत. आज वीरला पण जायचं आहे, देवाचं लग्न आहे आज. सो तिकडं आम्ही प्रत्येक वर्षी मी जातो, 100% जातो. सो यावर्षी पण जायचं आहे. आणि आज दिवसभरातली काम आहेत. ब्लॉग कंटिन्यू करा. लॅमिनेट आणायला जातो, जरा कामं करायला लागतात भाऊ. हेच पाहिजे. अजून कुठले सीट भरपूर आहे, सीटाला काय नाही, कुठला चॉईस करायचं. मिस्त्री येत नाही, यांच्यामुळे उशीर व्हायला लागला का आम्हाला. एक सीट बसवा नाही, कुठलं बसव हे पण चांगलं वाटतंय का? कसं दिसते? चांगली असते की. पण हे जरा अजून भारी दिसते मला वाटतं. ते दुसरं कुठलं? आधीच ती मला माहिती आहे ती कुठलं चॉईस करणार. हो पण दाखवायचं काम माझं आहे, परत मला नको. हे प्रोफेशनल वाटतोय जरा. प्रोफेशनल घ्यायचं ना आम्ही काय. आज या क्षणी मला एक मस्त गाणं म्हणूशी वाटतंय. स्वप्न जे होते पूर्ण ते झाले. मी असं का म्हणतो सांगा बरं मित्रांनो. धन्यवाद. तुमच्या भावाचे इंस्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. 3 आकडी नंबर निघून 1 आकडी नंबर आलेला आहे. आणि त्याच्या पुढे एम लिहिलेला आहे. म्हणजे तुमचा भाऊ एकदम राडा करणार आहे. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, जवळजवळ 10 लाख मित्र परिवार आपला त्या ठिकाणी जमा झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय सांगू, एवढा आनंद मला होतोय, एवढा आनंद होतोय म्हणजे की आपण म्हणजे आता मी जसं ह्या सीटवर बसले ना, तसंच मी माझ्या बसच्या सीटवर बसायचो, स्टेअरिंगवर बसायचो आणि माझ्या आनंदासाठी व्हिडिओ बनवायचो. हळूहळू ते लोकांना आवडायला लागले. नंतर लोकांना आवडायला लागले म्हणून मी बनवायला लागलो. मग मी बनवायला लागलो म्हणून त्यांना अजून आवडायला लागले. आणि नुसताच राडा सुरू झाला. आणि आज या ठिकाणी एवढे फॉलोअर्स वगैरे हे झालेत, मला शब्द नाही येत बोलायला की काय मी असं बोलू. खूपच आनंद होतोय. आता खूप लोक मला शुभेच्छा देतील आणि स्टोरी वगैरे ठेवतील. तर मित्रांनो, मला सगळ्यांना एकच सांगणे, शुभेच्छा द्या. त्याबद्दल मनापासून मी तुमचा आभारी आहे. पण तुम्ही जर 1 मिलियन निमित्त मला गिफ्ट घेऊन आले तर लय मज्जा. आणि मित्रांनो, 100% आम्हाला अजून एक सांगायचंय, जेवढे पण माझे फॉलोअर्स वगैरे सगळे 1 मिलियन निमित्त मला जर भेटा येत असतील 100% काही विषय नाही. फक्त उद्या एक सेलिब्रेशन करून मी परत येणार आहे. मग त्यानंतर तुम्ही मला शॉपवर भेटू शकता, फोटो काढू शकता, 1 मिलियनची शुभेच्छा देऊ शकता. आणि मला वाटतं 1 मिलियन निमित्त राय परफॉर्मन्स मध्ये ऑफर पण टाकलं पाहिजे काहीतरी या ठिकाणी. मित्रांनो, खरंच खूप आनंद झालाय आज. आनंद झाला नाही. ते कुठलं गाणं होतं, आता किती मी सांगू तुला, आज आनंद झालाय मला. वा. चला, आनंद या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. संध्याकाळी केक कापू, पोराचा केक बी आणते संध्याकाळी, ते पण नियोजन बघू. मित्रांनो, अस्मिता शॉपमध्ये आली आहे आणि मस्तपैकी बिझनेस स्ट्रॅटेजीवर चर्चा करते. ते आयुष, ती आणि दादा फॅमिली बिझनेस टेक ओव्हर करायचं नियोजन तिचं या ठिकाणी चाललंय. मम्मी तिला दुकानावर घेऊन आले. मम्मी
कधी कोणा घेऊन आले तिला? तिला दुकानावर का घेऊन आली तिच्यासाठी पण सरप्राईज नंतर आल्यावर आल्यावर तिला काय? आतापासून तिला सगळी धंद्याची माहिती झाली पाहिजे. होय. मग तिला लग्नानंतर मोठं सरप्राईज देणार आहे, पण ते आतापासून जी ही सुरुवात चालू केली तिनं. होय. तिला पण इंटरेस्ट आहे, मला बघायचं होतं तिला किती इंटरेस्ट आहे घरात बाहेर, म्हणून तिला मी घेऊन आली कसं दुकानात. वाटते? कशी सून कशी? एकदम परफेक्ट. आणि काय वाटते काय बदल काय करायला पाहिजे सुनाने? तिच्यात काय नको बदल करायला, मग? जशी आहे तशीच ती चांगली आहे. तुझं पोरग कसं आहे ते बी सांग. पोरग तर चांगलंच आहे, पोराचा प्रश्नच नाही. पोरग माझं आहे म्हणून मी चांगलंच म्हणणार, पण ती लोकांच्या घरनं आली ना ती चांगलीच म्हणायला पाहिजे आणि ती चांगलीच आहे. बघा मम्मी, आमची मम्मी नाही तर लोकांना किती वाईट सासू भेटते, पण तू चांगली सासू भेटली तिला. काय म्हणणे अजून? अरे माझी हाऊस होती ना ती पोरीची, माझ्या पोरी सारखीच आहे ती सून म्हणून राहत नाही, म्हणून मी तिला सासू म्हणून वागवत नाही. बाया बाया नुसता राडा. अस्मिताचे जे मज्जा होणार आहेत नाही ते सगळीकडे मजे चालले, तुम्ही घरात मज्जे चालले, सगळीकडे मजे मौजाही मौजा, नुसता राडा. आणि आता फुल इकडे चालले. हे बघा फॅमिली बिझनेस प्लॅनिंग. हे आहेत कंपनीचे सूत्रधार, आणि हे नवीन जॉईंट मेंबर, हे जुने मेंबर, आणि हे मागचा आमचा मित्र परिवार आहे. चालू द्या. आम्ही मम्मीचा रिव्ह्यू घेत होतो ब्लॉग मध्ये. बघा अस्मिताला पण नाही. अस्मिता तू आज हा वाला ब्लॉग तू तुझ्या मोबाईल मध्ये बघणं खूप गरजेचं आहे. का सांग? कारण मम्मीने तुझ्यासाठी रिव्ह्यू दिलाय. मम्मीने तुझ्यासाठी रिव्ह्यू दिला. आता मी मम्मीला विचारलं तुझ्याबद्दल, मग मम्मीने रिव्ह्यू दिला. आता तू तर बघणं गरजेचंच आहे. कंटिन्यू करा. हिला काम बिम शिकव, हिला सगळं धंदे में इसको घुसव. चलो काम करेंगे. किती हावरे बघा, हे 2 प्लेट घेऊन थांबले खायला. खातो, जाऊ दे आता. काय कुठून आला म्हणलं? म्हणायचं काय? बीडवरनं सगळे मित्र आलेले आहेत आपल्या शॉपमध्ये. आपलं राहुल काम करतो, त्याचे सगळे मित्र आहेत आणि ते आलेले आहेत. आणि 1 मिलियनचा कसा काय नशिबाने ह्यांच्या पहिला जो केक मी कापतोय तो केक ह्यांचाच पहिला आहे. तर हे सगळे मला कधीपासून बघता तुम्ही? सगळं 2 वर्ष झाले, 2 ते 3 वर्ष झालं बघतो तुम्ही सगळे. शॉप थ्रू बघता म्हणजे यातले अर्धे फॉलोअर्स आके जाधवचे, अर्धे नायक ऑफ फॉर्मेन्सच्या आकाश जाधवचे. तर जाऊ दे, दोन्हीकडून भरभरून प्रेम भेटते. 1 मिलियन झालेले आज आनंदाचा आनंद आहे. आज लय आनंद, सगळे काम होते ते माझे. चला आपण केक कापू. बोललो तुम्ही हॅपी 1 मिलियन आणि पुढे 10 मिलियन टू यू. माझ्याकडे दाखवा व्हिडिओ दाखवा. सांग ना, सांग पटकन. काय सांगत होती? तू ब्लॉग कशाला घेतो? मी तुझं पर्सनल सांगते. सांग. का असं करतो तू? सांग की पटकन. फोन नंबर तुम्ही सांगत होते ना. काय सांगत होते? की नाव काय नावाने सेव्ह करणार आहे. तू असं करतो का? काय नावाने सेव्ह करणार आहे? नवीन मोबाईल मध्ये माझा नंबर सेव्ह करते का? हा. आणि काय नावाने सेव्ह करतेस? ते पहिला नंबर कुठल्या नावाने सेव्ह? आकाश इंस्टा. मग काय पहिला नंबर कुठल्या नावाने सेव्ह? पहिल्या मोबाईल मध्ये सेव्हच नाहीये. कशी नशिबान तट्टा आज मांडली. नवऱ्याचा नंबर सेव्ह नाही रे. अरे म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला माझ्यावर. नाही. मग काय? नाही असं काही नाही. मग काय? आधी सेव्ह होतं, मग नंतर अनसेव्ह केलं मी. का? असंच मला वाटलं. तुझ्यासारखी बावड तूच. तूच बावळट. जा, मला बावळट बोलते. 5 मिनिटाला चिडते. 5 मिनिटाला. जाऊ द्या, जरा मारतो राऊंड मारून. मित्रांनो ऋषा आलाय मला सरप्राईज द्यायला, पण मी तिथं थांबून त्याला सरप्राईज देणार आहे. ओ
मला माहिती होतं म्हणून मी आधीच चालू केलाय. हा कसे आता अर्धा चालू होणार. काय 1 मिलियन झालं. अरे अंदर वर इथे बाहेर 1 मिलियन झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. असंच पुढे जा, अजून 10-15 मिलियन कर. आणि असंच मला ब्लॉग साठी कंटेंट दे, नवीन जेणेकरून मी पण जरा आता ब्लॉग 500 घेणार एकदम राहणार. यस यस. चला मित्रांनो, या ठिकाणी आज 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. खूप असं प्रेम सगळ्यांनी दिलेलं आहे मला. आणि माझ्या 0 पासून 1 मिलियनच्या प्रवासापर्यंत जेवढे माझे मित्र होते तेवढे इथं हजर आहेत. अर्धे नाही आहेत, अर्धे उद्या येतील. ऋषीने पण ब्लॉग घ्यायला चालू केलेलं या ठिकाणी. तर खरंच खूप धन्यवाद. लव्ह यू, कीप सपोर्टिंग. केक कापूया, केक खाऊया आणि घरी जाऊया. पार्टीच्या आपल्याला ठेवू नका. नाशिकला राहते तू, रोज मारतो पट्टे माझ्याकडे बघती तू. साडी जेव्हा नेसते कडक दिसते तू. सर्वांना माहिती मी तुझा माझी तू. बोल बोल सजने तुला काय पाहिजे, तुला हे पाहिजे, तुला ते पाहिजे. तुला चंद्रावर माझ्यासोबत डेट पाहिजे का, माझ्याशी बोलायला नेट पाहिजे. बोल बोल सजने तुला काय पाहिजे, प्रेमाच्या अभ्यासाचं गाईड पाहिजे. नाशिकच्या रस्त्यावर राईड पाहिजे का, तुझं डोकं ठेवायला माझी साईड पाहिजे. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा. मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा. स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. मग काय झालं? स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा. अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा. मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा. सगळीकडे स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा. अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा. मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा. सगळीकडे स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. साधी पोळी नाही मी गावरान हाय तू मस्का मारू नको. याला सांगा ना मग माझ्या भलताच फिरू नको. साधी पोळी नाही मी गावरान हाय तू मस्का मारू नको. पोरं पटायची म्हणजे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव यू गाईज, लव यू.